आता जालना जिल्हा आहे. विजयरावांचे वडील विठ्ठलराव देशपांडे हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि भाऊ श्री नावी देशपांडे हे देखील स्वातंत्र्यसैनिक होते. औरंगपुरा इथे जे साहित्य सहकार संघ आहे येथे व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे आणि बाल स्वयंसेवक आहेत. 12वीपर्यंत शाखेत रेग्युलर गेले. त्यानंतर थोडं व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नाही जाणं झालं. वय वर्षे 80 आहेत आणि आपल्या इथे परिचय अपार्टमेंट आहे. इथे परिचय अपार्टमेंटमध्ये सध्या राहतो. आजचा दिवस हा स्वातंत्र्य सैनिकासाठी आणि आपल्या सगळ्यासाठीच फार मोठा शुभ दिवस आहे. भारताचं जे स्वातंत्र्य झालं ते 1947ला, परंतु मराठवाडा हा निजामाच्या अंमलाखाली होता आणि निजामाच्या अंमलाखाली असताना जे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालं ते 1 वर्ष 1 महिना 2 दिवसानंतर म्हणजे 17 सप्टेंबरला झालं. हा कालखंड ज्या कोणी अनुभवला किंवा ज्यांच्या वाडवडिलांनी आजोबांनी पंजोबांनी अनुभवला तो अत्यंत बिकट होता. म्हणजे गुलामगिरी काय असती हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये अनुभवल्या, त्याच्या कथा ऐकल्या आणि संपूर्णपणानं कुटुंबाचे कुटुंब त्यामध्ये सामील होत होते. रझाकार नावाचा जेव्हा निजामाचा जो कासिम रझवी हा मुख्य झाला आणि त्याने एक मुस्लिम संघटना निर्माण केली आणि रझाकार म्हणजे सेवा करणारे असं त्याला नाव देऊन, परंतु फक्त त्या समाजापुरतंच त्यांनी एक ध्येय ठेवलं आणि इतर समाजाच्या कोणत्याही लोकांना त्यांनी कधी साथ दिली नाही. अनेक अन्याय केले. या अन्यायाबरोबर जे काही सोबर सो कॉल्ड मुसलमान होते त्यांनाही त्यांनी, जे की हिंदूशी थोडंसं जवळीक होती किंवा एकोणेकाला साथ देत होते, अशा लोकांनाही त्यांनी सोडलं नाही. इतका तो कट्टरवादी होता. निजाम एका प्रकारे खूप श्रीमंत होता. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणून त्याची गणना व्हायची आणि हे होत असताना त्याच्याकडे स्वतःचं सैन्यदल होतं, सगळ्या व्यवस्था होत्या, पोस्ट ऑफिससारखे, त्याच्यानंतर नाणे, स्वतःचं त्याचं नाणं होतं, त्यानंतर रेल्वे, आपलं मोटारीचे कारखाने, त्याच्यानंतर अनेक हे विमानं, अशा पुष्कळ संपन्नतेतून तो वाटचाल करीत होता. त्यामुळं तो ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला मुळातच इंग्रजांनी भेद निर्माण करून पाकिस्तान हे वेगळं काढलं आणि भारताला अर्धवट स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं दिलं. असा भेद झाल्यामुळं जवळपास त्यावेळेला 565 संस्थानं भारतामध्ये होती. 565 संस्थानाला विलीन करण्याचं काम हे मोठं काम होतं, कारण सत्ता कोणी सोडायला तयार नव्हते. परंतु या सगळ्या परिस्थितीचा, आंदोलनाचा, रेटा जो होता याच्यातून जवळपास 562 संस्थानं हे याच्यामध्ये सामील झाले, हा ना करता करता. परंतु 3 महत्त्वाची संस्थानं याच्यात सामील व्हायला तयार झाली नाहीत. त्यामध्ये एक होतं जुनागड, दुसरं होतं काश्मीर आणि तिसरं होतं हैदराबाद. पुढे मागं थोडंफार जुनागडवर आपला पगडा लोकमाध्यमातून थोडेसे फोर्स वापरून आपल्याला करता आला. काश्मीरवर पाकिस्ताननं हल्ला केला म्हणून तिथला जो महाराजा होता हरिसिंग, तर त्यांना ते काही आवरणं गेलं. मग त्यांनी भारताच्या सरकारला विनंती केली की बा हे कसंही करून याच्यातून मला सोडवा, मी भारतात सामील व्हायला तयार आहे. आणि मग ते
भारतामध्ये सामील झाले. सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यांना सैन्य पुरवलं, लढाई झाली. अर्ध काश्मीर आपल्याकडे राहिलं, अर्ध पाकव्याप्त राहिलं. कारण तिथं नंतर याचे हे आले, निर्बंध आले की हा प्रश्न युनोमध्ये गेला आणि आपल्याला युद्ध थांबवावं लागलं, जिंकता थांबवावं लागलं. त्या अशा घटनेनंतर हे 2 राज्य सामील झाले. परंतु हैदराबाद स्टेट काही त्यावेळेला सामील व्हायला तयार नव्हता. आता हैदराबाद स्टेटचा निजाम हा जो माउंट बॅटन होता त्याच्याशी जास्त निगडीत होता. त्याच्याबरोबर जिना हेही पाकिस्तानचे निर्माते होते, तर त्यांचे संबंध चांगले होते. या पाठबळावर त्यांनी हा भाग काही मी तुम्हाला द्यायला तयार नाही आणि वेगवेगळे करार त्याच्याकरता आपण तयार केले की बा हे असं तरी कर, तसं तरी कर. परंतु या करारामध्येही तो सामील व्हायला तयार नव्हता. कोणतंच सामंजस्य त्याच्याकडे त्यांनी दाखवलं नाही. मग हे सगळं घडत असताना वल्लभभाई पटेलांनी असा विचार केला, इथले स्वामी रामानंद तीर्थ जे मुळामध्ये हिप्परगा नावाच्या गावामध्ये शिक्षक होते, एक राष्ट्रीय शाळा होती हिप्परग्याची, त्या शाळेमध्ये ते शिक्षक होते. त्यांच्या मनामध्ये हा अंगार फुललेलाच होता की किती अन्याय सहन करायचा. एवढा अन्याय की घरं लुटायची, समोरासमोर मुलांना कापून काढायचं बापाच्या आईच्या समोर, अशा प्रकारचे अत्याचार, बलात्कार, अनेक प्रकारच्या संवेदना ह्या लोकांनी अनुभवलेल्या आहेत. आणि ह्या अनुभवित असताना सगळ्या धार्मिक याच्यावर सुद्धा बंधनं होती. कुठं पूजापाठ किंवा मिरवणुकी किंवा कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम, असे कुठलेही कार्यक्रमाला आपल्याला सगळ्यांना बंदी होती. कुठंही त्यांनी असं हे दाखवलं नाही की चला काय हरकत नाही, एक समाज आहे, आपली विचार आहेत, तर ते काही सौदार्य त्यांनी दाखवलं नाही. आणि या चेतनेतून पुढे जसं स्वामी रामानंद तीर्थ आले, गोविंदभाई श्रॉफ आले, त्याच्यानंतर अनंतराव भालेराव ही प्रमुख जी मंडळी होती यांनी संघटनात्मक काम केलं. आणि मराठवाड्यामध्ये तेलंगण, मराठवाडा आणि कर्नाटक असा मिळून तो याचा भाग होता निजामशाहीचा. तर मग ते कर्नाटक, तेलंगणा इथेही उठाव मोठ्या प्रमाणात झाले. तिथल्या लोकांनी त्यांच्याकडून हे केलं. आणि मराठवाड्यामध्ये जे काही आपले जिल्हे होते, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद हे जिल्हे होते, तर या जिल्ह्यातून लोकांनी उठाव करायला सुरुवात केली. स्वामी रामानंद तीर्थ अनेक ठिकाणी फिरले, गोविंदभाई फिरले आणि यांनी ही धुरा सांभाळली. त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते त्यांच्याबरोबर जोडले गेले. त्यातले थोडीफार नावं जी काही मला माहीत आहेत ते एक जरा बर्दापूरकर इथं होते, त्याच्यानंतर गोविंदभाई श्रॉफ, रांजणीकर, देशपांडे, अच्युतराव खोडवे अशी मंडळी, कौसडीकर, ही जी मंडळी होती ही मंडळी इथून औरंगाबाद जिल्ह्यातून होती. आम्ही मूळ परभणी जिल्ह्यातला असल्यामुळं परभणीचे पेडगावकर, त्याच्यानंतर श्रीनिवासराव बोरीकर ही जी मंडळी होती, त्याच्यानंतर नानल ही जी मंडळी होती, या मंडळीनं तिथं काम केलं. मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये होती, परंतु तेवढ्याचा जो हे आहे नाव हे माझ्या याच्यात नाही आहे. दुसरी गोष्ट अशी झाली की जेव्हा ते कार्यक्रम सुरू झाले तर लोकांनी उठाव केले. उठाव केल्यानंतर त्यालाही दडपशाही निजामाने सुरू केली. अनेक त्याचे जे पोलीस होते हे होते ते त्याच्या घरावर जायचे, जप्त्या करायचे, त्यांच्यावर अन्याय करायचे. आणि लेव्ही नावाचा एक प्रकार होता जो सरकारला त्याने आपल्याला जास्ती द्यायला लावायचा. तो हिंदूवर जास्त मोठ्या प्रमाणात होता आणि नाही दिला तर त्याला कापायचं, मारायचं,
जेलमध्ये टाकायचं, त्याचे घरदारं लुटायचे, अशा प्रकारचे कार्यक्रम तिथं चालत होते. या सगळ्याच्या अन्यायाला वाचा फुटण्यासाठी म्हणून मग सामान्य लोकांपर्यंत जेव्हा ही मंडळी पोहोचली तेव्हा घरोघर जवळपास स्वातंत्र्यसैनिक निर्माण झाले आणि प्रत्येक घरातून आज बरेच जणांची नावं आहेत, बरेच जणांची नावं नाहीत. ज्या ठिकाणी आपण म्हणतो की कोण कसे हुतात्मे झाले हे सुद्धा अनेक नोंदी त्या काळामध्ये होऊन गेल्या, परंतु इतिहासामध्ये त्या नोंदी झाल्या नाहीत. तर माझ्या पाहण्यातलं जे होतं ते मी 1945 ऑक्टोबरमधला जन्म आहे माझा. त्यावेळेला मी 1.5-2 वर्ष 2.5 वर्षाचा काय असेल ते त्या काळामध्ये होतो 47मध्ये. त्यानंतर हा जो स्वातंत्र्य सैनिकांचा हे सुरू झाला लढा, तर तोही पाहिला 47चा आणि हाही 48चा लढा जवळपास थोडंफार समजत होता. त्यावेळेला वडील आमचे त्या लढ्यामध्ये पहिल्यापासूनच होते. ते तिथले स्टेट काँग्रेसचे तालुका प्रमुख होते, कार्यवाह म्हणून त्यांनी तिथं काम केलं. आणि परभणीचे नानल हे जे होते तर ते नानल त्या जिल्ह्याचे प्रमुख होते, परभणी जिल्ह्याचे, आणि त्यांच्याबरोबर त्यांनी कामाला सुरुवात केली. याच कार्यक्रमातून मग अनेक वेळेला अनंतराव भालेराव, गोविंदभाई, त्याच्यानंतर स्वामीजी हे परतूरला आले. पहिली स्टेट काँग्रेसची परिषद जी झाली हे परतूरला झाली. परतूरला झाल्यानंतर त्याचं सगळं साहजिक ऑर्गनायझेशन सगळं वडिलाकडे आलं आणि त्यांनी ती यशस्वी करून तिथं कार्यक्रम झाले आणि अनेक ठराव झाले त्याच्यामध्ये की कसे उठाव करायचे, काय करायचं, कुठं कुठं आपल्याला हे करायचं. मग त्याच्यातून जंगल सत्याग्रह हा असा प्रकारे की पूर्वी शिंदीची झाडं फार होती आणि शिंदीच्या झाडातून मिळणाऱ्या शिंदीचं उत्पन्न हे सरकारला मोठ्या प्रमाणात मिळत होतं. आणि म्हणून लोकांनी काय केलं की तिथली ती शिंदीची झाडं जी आहेत ती पूर्णपणानं कापून टाकली. लोकसहकार्यातून अनेक त्याच्यामध्ये हजारो लोक एकत्र यायचे आणि रात्रोरात ते शिंदीचे झाडं कापून पाडून टाकायचे त्यांचे. अशा वेळेला यांची फौज येऊन पोहोचतेपर्यंत ते नेस्तनाबूत व्हायचं. ह्या गोष्टी करता करता मग अनेक ठिकाणी रेल्वेच्या याच्यावर बॉम्ब वर्षाव, त्यांच्या गाड्या, पोलिसांच्या गाड्यावर बॉम्ब वर्षाव, त्या बंदुकी, हत्यारं ह्या अशाची जमवाजमव. आणि याच्यासाठी फंड कमी पडायचा, फंड नसायचा, आणण्याची हे सोय नव्हती. आणि या सोयीतून मग पुढे त्यांनी थोडेसे लोकांनी आपल्या स्वतःच्या अंगावरचे दागिनेसुद्धा काढून दिले अशा काळामध्ये आणि त्यांना मदत केली. आणि मग परराज्यात आपल्या बाजूच्या शेजारच्या राज्यातून जे स्वतंत्र झाले होते त्या राज्यातून ते फंड आले, आपल्याही राज्यातून आले आणि त्यांनी ते हत्यारं वगैरे जमा केली आणि सशस्त्र लढ्याला सुरुवात केली. तर यामध्ये अनेक जसे जनार्दन मामा हुतात्मा झाले, त्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यातूनही असे लोक गोळीबाराला त्यांच्या बळी पडले. आणि हे होता होता तो लढा तीव्र झाला. तीव्र होता होता मग सरदार वल्लभभाईशी स्वामीजी जाऊन भेटायचे, पंडितजीशी जाऊन भेटायचे. त्याच्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या जे सामाजिक काम करीत होते लोक त्यावेळेला त्यांना भेटायचे आणि आपले प्रश्न मांडायचे. तर त्याच्यातून जे निर्माण झालं, मग सरदार वल्लभभाई हे स्वतः कणखर बाण्याचे होते. त्यांनी 13 सप्टेंबर या दिवशी पोलीस ॲक्शन करू अशी एक योजना तयार केली. आणि पोलीस ॲक्शन का, तर जर आपण सैन्य घातलं तर हा आंतरराष्ट्रीय प्रश्न निर्माण होईल. यामुळं मग ते सैन्य न घालता पोलीस ॲक्शनच्या दृष्टीनं म्हणून
त्यांनी इतर राज्यातले जे काही पोलीस होते, त्यानंतर आपल्या सैन्य होतं, यांना पोलिसी वेशामध्येच ही कारवाई करायला लावली. तर सगळ्या आजूबाजूचा जो भाग स्वतंत्र झालेला होता, त्या सगळ्या भागातून, जसं सोलापूर आहे, इकडं विदर्भ आहे, तिकडं कर्नाटकाचा भाग आहे, त्या सगळ्यातून तिथं लोक पोलीस घातले. आणि हे पोलीस आल्यानंतर ह्या लोकांचं सहकार्य आणि पोलीस हे एकत्र जेव्हा झाले, तेव्हा मोठ्या प्रमाणात ते ॲक्शन झाली. आणि अक्षरशः 3 दिवसामध्ये हे 13, 14, 15, 16 आणि 17, तर 13, 14 हा बाजूबाजूचा भाग रिकामा करायला सुरुवात केली. तिथं तिरंगा लावायला सुरुवात केली. वंदे मातरम म्हणण्यावर सुद्धा आपल्याला बंदी होती. तर तीही चळवळ पुढे सुरू झाली. आणि आपण जेव्हा जेव्हा झेंडा लावायचो, तर जो झेंडा लावतो ज्यांनी त्याला सहकार्य केलं, अशा माणसाला धरून त्याचे तुकडे करण्याची लोकांनी निजामाने व्यवस्था केली. आता हे होत असताना त्याला जे सहकार्य करीत होते त्या लोकांनासुद्धा त्यांनी सोडलं नाही. त्यांच्या घरातून उडूक बाहेर काढले कोणी सहकार्य केलं म्हणून. आणि त्या लोकांनासुद्धा अनुनित छळ त्यांनी केला. अशा वेळेला घरावर तुळशीपत्र ठेवूनच ही स्वातंत्र्य सैनिक मंडळी सगळी बाहेर पडलेली होती. जे होईल ते होईल, कुटुंब राहील, उद्ध्वस्त होईल, काही होईल, परंतु यांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालं पाहिजे, अशा प्रकारची त्यांनी धारणा ठेवली. आणि त्या धारणेतून मग जो काही लढा मोठ्या प्रमाणात उभा राहिला, बॉम्बची निर्मिती झाली, अनेक जण शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतलं आणि हे कार्य सुरू झालं. आता हे कार्य सुरू झालं असताना माझे वडील रोज सकाळीच उठून आपलं घरातलं जे काही आहे देवकार्य आटोपून ह्या कार्यामध्ये वेश बदलून जायचे. त्यावेळेला वेषांतर करणं हे फार क्रमप्राप्त होतं. आणि आजूबाजूला मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात होता परतूरलासुद्धा. तर त्यांनी त्यांच्या त्या पुन्हा टोपी, चुडीदार पायजमा, ते वरचं नेहरू हे मोठा जो लेंगा होता त्यांचा, तो शेरवानी, ती घालून त्यांनी वेषांतर करून आणि नकली अशी ती दाढी वगैरे लावून ते फिरायचे. हे फिरता फिरता त्यांना असं वाटायचं की आपल्यातलाच कोणीतरी माणूस आहे, म्हणून थोडंसं दुर्लक्ष झालं. आणि ते वेगवेगळ्या भूमिकेतून काम करीत होते, सगळ्यांशी संपर्क साधित होते, पत्रकं वाटीत होते. आणि काही ठिकाणी गुप्त रेडिओ स्टेशन आपण चालू केलेले होते, त्याच्यातून त्या माध्यमातून बातम्या देणं हे काम चालू झालं. लोकांपर्यंत अनेक पोहोचलं ते. एक प्रसंग तर असा आहे की वडील हे सगळे हे करून संध्याकाळच्या वेळेला दिवा लागणीच्या वेळेला बाहेर आले आणि आजीसमोर देवाची प्रार्थना करीत होती, तिच्यासमोर जाऊन उभे राहिले. तर ते म्हणले, अरे हा मुसलमान घरात शिरला. कारण त्यांचा वेषांतराचा इतका बेमालूम हे झालेला होता की तिला कळालंच नाही. लगेच त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि सांगितलं की असं असं आहे, आज मी कामावर जाणार आहे मोहिमेवर, पण तुझं दर्शन घेतल्याशिवाय मला जाता येणार नाही, म्हणून मी तुझं दर्शन घेऊन चाललो. आईनं त्यांच्या आईनं जळ अंतःकरणानं त्याला होकार दिला आणि ते घोड्यावर बसून घरातून बाहेर पडले. त्यावेळेला या लोकांनी फितुरी करण्याचे काही लोक ठेवले होते निजामाने, जे की भिक्षिकरी होते, जे की गोंधळी होते, जे की गोसावी याच्यातले, जे रोज भिक्षा मागण्याकरता बाहेर पडायचे. या लोकांना आपल्या लोकांच्या जवळपास घराची, दाराची, माणसांची परिचय होता. असे लोकही त्यांच्यामध्ये त्यांनी बळजबरीनं सामील केलेले होते. आणि हे बळजबरीनं सामील केलेल्या लोकांना जेव्हा त्यांनी धरून आणलं आणि त्यांच्या फौजेमध्ये बसवलं, तर हे निरीक्षण करायचे, ये कौन जा रहा है, ये कौन जा रहा है. तर त्यांनी
एका गोंधळी होता जो संबळ वाजवणारा, त्याच्या नजरेला वडील पडले आणि त्याच्या बारीक निरीक्षणातून त्यांना ओळखलं गेलं. आणि त्यांनी बरेच दूर गेल्यानंतर सांगितलं, ओ देसाई जा रहे. वडिलांना देसाई त्या काळामधून म्हणून ओळखत होते. ओ देसाई जा रहे असं म्हणत असताना हे जे बाकीचे लोक होते ते यांचा हे घोड्यावर होते. त्यांचा पल्ला घोड्याचा मोठा होता, त्याच्यावरची मान चांगली होती त्यांची, आणि ते शस्त्रसहित असे बाहेर पडलेले होते, जंबे वगैरे असे लावून. तर घोडा मागं पुढे पळतोय आणि हे लोक सगळे मागं पळत गेले. त्यातून मग त्या काही पोलिसांना त्यांनी खबर द्यायला लागलीच. तिथून ते पोलिसही घोड्यावर त्याच्या मागं पळत राहिले. परंतु बरेच दूर गेल्यानंतर एका डोंगराच्या आड गेल्यानंतर त्या पोलिसाला दिसेनासे झाले. त्यांचा तोपर्यंत ते तिथं पोहोचू शकले नाही. ते मोठ्या जिकिरीनं पुढे निघत गेले. आणि असं होत असताना मग ते डोंगराच्या जेव्हा पलीकडच्या बाजूला गेले तेव्हा आता ती रात्रीचा भाग होता, काही थोडासा दिवस झुंजूमुंजू झालेला होता, असाही भाग होता. आणि तो घोडा एका याला अडखळला, कुपाटीला वगैरे, आणि ते पडले खाली. ते पडल्यानंतर त्यांचं हे जे तोंड आहे हे पूर्णपणानं असं फिरलं गेलं. खालचा जबडा इकडं झाला, वरचा जबडा असाच राहिला आणि तो फिरला. त्यामुळं ते काही लवकर शुद्धीत येऊ शकले नाहीत. त्याच्यानंतर ते कसे तरी शुद्धीत आले. घोडा तिथून हलला नाही तोपर्यंत. त्या घोड्याचा लगाम त्यांच्या हातामध्येच राहिला, घोडाही हलला नाही. आणि मग त्याच्यावर ते बसून पुन्हा शेजारच्या गावामध्ये गेले. त्या गावामध्ये गेले असताना जी काही आपले लोक थोडेफार होते, छोटे छोटे गावं होते, त्या लोकांनी पाहिलं, त्यांना थोडासा सहारा दिला आणि त्यांनी सांगितलं की इथं एक माणूस आहे जो हा जबडा असा पूर्ण करू शकेल, असा वैद्य आहे. तर तो वैद्य कोण म्हणून मग ते कंदील घेऊन त्या वैद्याच्या घरी बाकीचे लोक गेले. त्यांना तिथं घरीच बसवलं आणि असं एक स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि त्यांना अशा प्रकारची दुखापत झालेली आहे. तर ते म्हणून एक जण जो कोणी अननोन होता माणूस, त्याला घर दाखवलं त्यांनी आणि तो माणूस जाऊन आला तिथं. तर त्याला विचारलं की बा हे अमुक अमुक वैद्य आहेत का. तो मिश्किल होता जरा. तो म्हणला हो ते तर काल रात्रीच गेले म्हणे, वारले. त्याच्या पायाखालची वळ सरकली. अहो नाही म्हणे ते असं असं झालं. किंवा त्यांचं मी काम पाहिलेलं आहे म्हणे थोडंफार, तर मला जमतं का मी पाहतो असं त्यांनी खोटंच सांगितलं. आणि मग एक ते पूर्वी मका किंवा ज्वारी याचे चिपाटं असायचे, त्या मोठे धांड घेऊन ते तिथं आले आणि त्यांनी हे असा करता 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 एक कुठं तरी खटका दिला आणि हा जबडा पूर्णपणानं असा झाला. त्यामुळं त्या वेदना तर होतच होत्या, परंतु थोडंसं रिलॅक्सेशन त्याच्यातून त्यांना मिळालं. हे होऊन जेव्हा पुन्हा लढ्यामध्ये उतरायचं होतं तेव्हा त्यांनी त्या तशाच अवस्थेमध्ये त्या लढ्यामध्ये सहभाग घेतलेला होता. अशा प्रकारचे अनेक किस्से त्यांच्याबरोबर घडत गेले. अनेक स्वातंत्र्य सैनिकाच्या आयुष्यामध्येही अशाच गोष्टी झाल्या. कोणी तर जागेवर हे गेले, प्रेतसुद्धा आपल्याला जवळ तिथून आणता आलं नाही. आणि ह्या स्वातंत्र्य सैनिकाच्या अनेक कहाण्या या आपण ऐकलेल्या आहेत, उपभोगलेल्या आहेत, आपल्या घरातून त्या सांगितल्या गेलेल्या आहेत. अशा अनेक कष्टदायक प्रकारातून जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हे स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवण्याचं, आपल्यामध्ये ती चेतना जागृत ठेवण्याचं काम करूया. इतकं बोलून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. यांच्याबद्दलची एक गोष्ट सांगायची राहिली. आपण जे एक आपण याला एकच मिनिट थांबा. यांचा विषय आपण स्वामी समर्थाला गेलो होतो ना, जाम समर्थला, त्यावेळेस जे सुरेश देशपांडे आपल्याला घेऊन गेले होते, त्यांनी जी व्यवस्था केली होती ते ह्यांचे नातू, ह्यांचे पुतणे, आणि जे विठ्ठलराव देशपांडे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचे नातू, ते जाम समर्थचे ट्रस्टी आहेत.
आणि अजूनही ते सामाजिक कार्यच करतात. विश्व ब्राह्मण संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. आमच्या ॲग्रिकल्चर माझे क्लासमेट आहेत ते लहानपणापासूनचे. तर हा नावी चिरंजीव. हो नावीचे चिरंजीव. सावधान उत्तिष्ठ.